मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। आपण नवरात्र सिरीज चालू केलेली आहे। आपण अगदी सर्व आज म्हणजे सेकंड डे आहे। 9 दिवस अगदी आपण उपवासाचीच रेसिपी बनवणार आहोत। म्हणजे भरपूर लोकांना साबुदाणे बटाटे खायचे कंटाळा येतो, म्हणून त्यांच्यासाठी आपण खूप युनिक रेसिपी घेऊन येणार आहोत। अगदी ज्या लोकांना उपवास करायला बोर होत असेल ते पण आवडीने उपवास करणार। आज आपण रताळ्याचे गुलाबजाम वेळ घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। सर्वात आधी आपण कुकरमध्ये एक स्टँड ठेवून घ्यायचे आणि त्याच्यात 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचे। आता त्याच्यावर आपण दूधवर झाकतो ती चाळणी ठेवून द्यायची। त्याच्यात मी 1 रताळ्याचे 2 पीस करून घेतलेले आहेत। या पद्धतीने बॉईल केलं तर रताळ्यामध्ये पाणी नाही जात, एकदम ड्राय राहतं शिजून। पण आपल्याला कुकर बंद करून गॅसवर चढवायचं आहे। अगदी मी 3 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत। बघू शकता इथं आपले रताळे चांगल्या पद्धतीने शिजून झालेले आहेत। आता आपण साल काढून व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। याच्यात कसली गाठी वगैरे राहायला नको। बघू शकता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। इथे मी स्पूनने चांगल्या पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे। आता आपण थोडं हाताने करून घेऊया। या पद्धतीने केलं तर आपले जे गुलाबजाम आहेत ते खूप सॉफ्ट बनतात। बघू शकता तुम्ही या पद्धतीने पाहिजे आपल्याला। इथे मी रताळ्याचं एकदम छान पद्धतीने मळून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यात जशी ॲड होईल म्हणजे गरजेनुसार आपण मिल्क पावडर ॲड करूया। आपल्याला असं ड्राय गोळा मळून घ्यायचा आहे। लागेल तशी थोडी मिल्क पावडर ॲड करत जायची आहे। बघू शकता तुम्ही। जर तुम्ही बनवत असाल आणि हाताला चिपकत असेल तर थोडं तुम्ही याच्यात घीचा पण वापर करू शकतात। इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, तर 1.5 वाटी पाणी ॲड करते। बघू शकता इथं आपण आता गुलाबजाम बनवून घेऊया। बॉल्स बनवून घ्यायचे छोटे गोल। अगदी सॉफ्ट बनतात आणि त्यांना वरून क्रॅश वगैरे राहत नाही या पद्धतीने बनवले तर। इथं माझे गुलाबजाम पण बनून झालेले आहेत। आता आपण तळण्यासाठी तेल गॅसवर ठेवलेलंच आहे। आता आपण त्याच्यात एक करून गुलाबजाम सोडूया। एकदम मंद फ्लेमलाच तळायचे, ज्याने हलका छान कलर येतो। बघू शकता तुम्ही खूप छान कलर येतो। यांना तळताना पण काळजी घ्यायची, डायरेक्ट स्पून लावायचा नाही। इथं माझे पूर्ण बॉल्स तळून झालेले आहेत। आता आपण जास्ती पण झालेली आहे, थोडी गाळण करून घेतलेली मी। गुलाबजामचा पाक हलकाच गरम पाहिजे, म्हणून मी तो थोडा वेळ गार करायला ठेवलेला होता आणि तळलेले बॉल सोडून दिले आणि अर्धा तासानंतर तुम्हाला फायनली दाखवते की आपले उपवासाचे गुलाबजाम इथं बनून झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपले नवरात्री स्पेशल उपवासाचे गुलाबजाम झालेले आहेत। अशाच छान रेसिपीसोबत भेटूया। मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।